त्यांचं मला कौतुक आहे. मी नाही आहे, म्हणजे मी त्यांच्या जवळपास येत नाही कुठे. या मी बनवू शकणार नाही तसे पिक्चर, पण ते बनवतात ते हिट करून दाखवतात. पण एक आणखी एक कारण तुम्हाला वाटत नाही दक्षिणेने सुपरस्टार्स बनवले, मराठी इंडस्ट्री बनवू शकली नाही सुपरस्टार? असं काही नसतं. नाही बघा, नाही आता बघा, रजनीकांत हा त्याने तिकडचे सिनेमे करून तो मोठा, त्याने थोडी हिंदीतले जे सिनेमे केले पण आता त्याचे पिक्चर पण तसे चालत नाहीत ना आता. हो, सी आता ऑडियन्स चेंज झाली. तो काळ होता की ज्याला म्हणजे आपले अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे पण होते की स्टार्स आपल्याकडे त्यावेळेला, त्यांच्या नावावर पिक्चर चालायचे ना. आता काय झालंय, ह्याच्यातनं कोविड इज रिस्पॉन्सिबल. कोविडच्या काळात काय झालं, लोकांना चॉईस नव्हता. मग घरी बसून काय करत, त्यांनी सिनेमे पाहिले. त्यांनी मग मराठी सिनेमे पाहिले, मराठी माणसाने मराठी सिनेमे, हिंदी सिनेमे, तमिळ, तेलुगू संपले ना. त्यांनी ते सिनेमे बघितल्यावर त्यांना लक्षात आलं. मग हळूहळू इंग्लिशकडे वळले. मग हळूहळू आज त्यांना सिनेमा, दे आर मोर एज्युकेटेड अबाउट सिनेमा दॅन दे वर 5 years बॅक. हो, हे खरं आहे. तर त्यामुळे आता तुम्ही त्यांना मूर्ख म्हणू शकत नाही. आज हिंदी सिनेमाची झालेली जी काय दुर्दशा आहे ना, ती ह्याच्यामुळेच आहे. ते तेच सब्जेक्ट तुम्ही आम्हाला इतकी वर्ष दाखवली, आता जात नाहीत कोणी. बरं, स्टार सिस्टम तर मेली. मी एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे हे फॉर एव्हरीबडी, की स्टारवर सिनेमा चालतो, बरोबर आहे. आता एक 200 कोटीचा हिंदी सिनेमा, तो 200 कोटीचा नसतोच ना, तो 60 कोटीचा असतो. कारण 140 कोटी मेन हिरो, मेन हिरोईन हेच घेऊन गेलेले असतात, डायरेक्टर. तो पिक्चर 60च कोटीचा असतो. तर हे जर का त्यांच्याशिवाय केलं तर 60 कोटी त्यांना खूप चांगला सिनेमा करता येईल. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, आत्ता या 3 आठवड्यापूर्वी एक सिनेमा रिलीज झाला, धर्मा प्रोडक्शन्स, संस्कारी काय ते, सनी संस्कारी आणि असं पिक्चर. वरुण धवन मोठा स्टार, जान्हवी कपूर मोठी स्टार. त्याच्या अगेन्स्ट एक सिनेमा रिलीज झाला, तो कन्नडामध्ये होता. ऋषभ शेट्टी, जो कॉमन मॅन वाटतो, तो स्टार बीर काही नाही, त्याला 8 पॅक नाही, 9 पॅक नाही, काही नाही, डान्स करत नाही, नॉर्मल माणूस आहे तो, तुमच्या आमच्यासारखा. रिलीज झालं एकाच दिवशी. ट्रेंडिंगमध्ये सनी संस्कारीचं एक तिकीट गेलं असेल कंपॅरिझनमध्ये, तर कंटाराची 13 तिकीट गेली. मग कुठे गेली स्टार सिस्टीम? मी ते म्हणतो, म्हणजे नथिंग अगेन्स्ट सनी संस्कारी पिक्चर मी पाहिलेलं नाही, चांगलं असेल सगळं आहे. आज लोकांना त्यांना स्टार नको, त्यांना अट्रॅक्ट काय करतं, हा सब्जेक्ट चांगला वाटतोय. म्हणजे 12th फेल हा सिनेमा, इतका सुंदर सिनेमा चालला, खूप मस्त, त्यांनी सगळ्यांनी कामं चांगली केली. 12th फेलचा तोच हिरो आंखों की गुस्ताखी हा पिक्चर, म्हणजे ऐकलं असेल पण नाही कोणी, ते पण मला माहीत नाही, तो कधी आला कधी गेला कळलं नाही. सो नाव इट प्रूव्स कॉन्टेंट वर्क्स. म्हणजे आपला हा म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात मोठा हिट झालेला पिक्चर म्हणजे आपला छावा, संभाजी महाराजांचा पिक्चर. सगळ्यांनी म्हणजे महाराष्ट्राने असं उदंड प्रेम केलं त्या पिक्चरवर. पण त्याच विक्की कौशलचे त्याच्या आधी 5 पिक्चर धडा पडलेले. पण तोच विक्की कौशल आपल्याला भयंकर आवडला छावामध्ये. काम तो ॲक्टर चांगलाच आहे, म्हणजे तो ही इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. पण कंटेंट असेल तरच लोक जाणार आहेत. पण मग तो सिनेमा मराठी मातीतला, मराठी ह्याचा, पण त्याचं माझ्या ते सगळ्यात जास्त कलेक्शन पण महाराष्ट्रात झालं, इफ आय एम नॉट रॉंग, छावाचं. पण मग हाच सिनेमा समजा मराठीत बनला असा छावा, तर त्याला एवढं मग कोणीतरी करून तो मग हिंदीत डब करायला होता ना. आपण मी तेच आता आय एम कमिंग टू दॅट पॉईंट सेम नाव. आपण का नाही जे कंटाराने केलं ते करत आहोत. आपण एका मराठी पिक्चरवर का नाही 20 कोटी रुपये खर्च करून तो डब करून ऑल ओव्हर इंडिया दाखवत, जे साऊथवाले करत आहेत. बरं, परत ते म्हणताना लोक साऊथ 10 पिक्चर चालले तो 10 वर्षात ऑल इंडिया लेवल, त्यांचे तिकडे चालत असेल. बरं, आपले जसे फ्लॉप होतात तसे त्यांचेही फ्लॉप होतात, तितकेच 90% फिल्म्स फ्लॉप देअर ऑल्सो. बरंच इथे ऑल इंडिया लेवल पॅन इंडिया कुठले चालले 10, कुठला तो बाहुबली 2, कंटारा 2, KGF 2, पुष्पा 2, अजून सांगतो मी, असे 10 पिक्चर चालले 10 वर्षात. त्यामुळे असं नाही की त्यांची लाट आली आहे, ती लाट निर्माण केली आपल्या हिंदीवाल्यांनी. अरे साऊथ का चलता है, मग ते काय करतात, आपले पण पिक्चर तिकडे तामिळ तेलुगूमध्ये डब होतात ना हिंदी, म्हणजे तिकडे दाखवताना, कारण ते लोक हिंदी बघत नाहीत. मग आपले शाहरुखचे, सलमानचे पिक्चर ते डब करतात आणि तिकडे रिलीज करतात. त्याला कोणी येत नाही, इतके ते हे भाषिक असणे. मग आता ह्यांनी काय केलं, हिरोईन तिकडची घ्या, एखादा ॲक्टर तिकडचा घ्या, हिंदीत डब करा, तरी ते नाही बघत. आणि ह्यांनी भीती घेतली, तुम्ही ट्राय टू सी द रायटिंग ऑन द वॉल.
की आज सिनेमे कुठले चाललेत. तुम्ही आज तो ऑडियन्स बसला ना, त्याला अफेक्ट करणारा सिनेमा असेल तो 100%, की त्यांनी न बघितलेला पिक्चर तो 100% त्याला गर्दी करतो. तर ते हे आपण हिंदीवाले समजतच नाही आहेत. आता हळूहळू आय थिंक गुड सेन्स म्हणजे कोणी असा विचार केला असतं की तो गजराज नावाचा ॲक्टर आहे, गजराज राव नावाचा, खूप चांगला ॲक्टर, आणि नीना गुप्ता ह्यांचा बधाई या सिनेमाने 156 कोटीचा बिझनेस केला ना. हे बघा ना, हे दिसत नाही का यांना की तुम्ही का हिरोच्या पाठी धावताय. मग तुम्ही तुम्ही त्या इमेजला बघून पिक्चर बनवता, गोष्ट नसतेच तुमची. मग तुम्हाला ही नवीन जी कॉन्सेप्ट आली पॅन इंडिया स्टार नावाची, म्हणजे प्रभास हा पॅन इंडिया स्टार आहे, किंवा अजून तुम्ही उल्लेख केला पण प्रभास एक पिक्चर केला ना, कुठला तो एका पिक्चरमध्ये काम केलं त्याचा, आदिपुरुष. नाही आदिपुरुष नाही, अजून एक सांगतो मी, ह्याच्यासोबत श्रद्धा होती ती, श्रद्धा कपूरवाला, त्याचं नाव मला आठवत नाही. तो पॅन इंडिया डिझास्टर झाला ना, म्हणजे पॅन इंडिया स्टार नाही. तो प्रभास, किंवा तुम्ही पुष्पाचा उल्लेख केला, अल्लू अर्जुनने फक्त एवढेच पिक्चर केले का 10 वर्षात. पण मला बाकीचे नाहीच चालले ना. चल आपण म्हणून 10 पैकी त्यांचं 9 पिक्चर नाही चाललं, एक चालला, पण ते त्यांचं नाव पॅन इंडिया असा मराठीतला आपल्या डेअरिंग म्हणजे आपल्याच आहेत ना अभिनेता. मला माझं आहे, माझ्याकडे स्टार्स आहेत ना, त्यांच्यापेक्षा बरं काम करणार आहेत. पण माझा प्रॉब्लेम हे काय, मला कोणतरी एक द्या ना, मला नाही कोणालाही. आज नागराला द्या की कोणीतरी 50 कोटी तो छपरात जायलाचा पिक्चर बनवेल, मराठीत डब करायचा, आणि मराठी स्टार पॅन इंडिया करू शकेल. पण तुम्हाला का, तुम्ही तिन्ही सगळीकडे, तुम्ही दक्षिणेकडे काम केलंय, तुम्ही हिंदीत तर तुम्ही मोठं काम केलंय, मराठी तुम्ही करता, मी बंगाली केलंय, मी पंजाबी केलंय, मी सगळं केलंय. मग काय फरक वाटतो तुम्हाला? मी काय प्रॉब्लेम आहे ना, तेच आहे. पहिला प्रॉब्लेम आहे की आपल्याला एकच टेरिटरी आहे जिथे आपल्या सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे. हा झाला, हे सगळं टेक्निकल, हा कुठेच नाही ना तो सोशल. नाही, हा तेलुगूमध्ये नाही आहे प्रॉब्लेम, हा तमिळमध्ये नाही प्रॉब्लेम, हा मल्याळममध्ये नाही आहे प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम आपल्याला आहे. हा मराठीला प्रॉब्लेम आहे. इट इज लाईक अ जायंट, आपल्यासमोर तो गोलायत उभा आहे, त्याला काहीच करू शकत नाही. ही आपली सुबत्ता आपल्याला कुठेतरी नडली असं तुम्हाला वाटतं का? नाही, मी सांगतो कसं, कारण दक्षिणेकडची माणसं, उत्तरेकडची माणसं ही देशभर मायग्रेट झाली आहेत. मराठी माणूस इथे सुबत्ता असल्यामुळे कुठे गेला नाही, इथेच राहिला, त्यामुळे ती टेरिटरी आपली लिमिटेड राहिली नाही. परत सांगतो मी परत सांगतो एक गोष्ट, की मला आपले एक डिरेक्टर, जे मला वाटतं की जेव्हा बोललं जातं ना सिनेमाबद्दल, की त्यांचं नाव फार घेतलं जात नाही. इज व्ही शांताराम, म्हणजे त्यांनी कोणी जवळपास तरी आहे का? त्या काळात त्यांनी माणूस, कुंकू, डॉक्टर कोटनिस्की, अमर खान, तुमचा दो आंखें 12 हात, म्हणजे नवरंग, मोठी. बरं, त्यांनी पण 2 लँग्वेजमध्ये केले पिक्चर. ते आपल्याला आता कळत नाही का नाही. बरं, आपल्याकडे टॅलेंट, आपला अख्खा मला माझं कौतुक काय माझ्या ॲक्टरचं, त्यातलं 50-60% लोकांचा बेस थिएटर आहे. त्यामुळे एक डिसिप्लिन आहे त्यांच्यात, ताकदीचा अभिनय. पण व्हॉट वी नीड आता होईल, पण मला वाटतं आपण करूया आता यावेळेला, असं मी ठरवलं, मी चंग बांधलाय. मी बघतो महेश मांजरेकर किंवा अजून एखाद दुसरी नावं सोडली तर फार लोक ती रिस्क घेऊ शकत नाही. तुम्ही नाना पाटेकरांना घेऊन नटसम्राट करतात, किंवा तुम्ही आता अक्षय कुमारला घेऊन तुम्ही आणखी सिनेमा करता. बाकी लोक का डेअरिंग करत नाही का? तेवढा कोणतरी मिळायला पण पाहिजे ना. माझं म्हणणं काय, आपल्याकडे टॅलेंट कमी नाही. आज आपला आदित्य म्हणा किंवा हे सगळे ते हिंदी करतायत की, हो, म्हणजे टॅलेंट तेच आहे ना. म्हणजे त्यांना माहिती आहे ना, त्यांनी एक पिक्चर हिट केला की जवळजवळ 125 कोटीचा पिक्चर केला, मुंजा. माझं म्हणणं की त्यांना इथे कोणीतरी मराठी डब करून करूया की तिथे. आता मुंजामध्ये कोण होतं, तो मुलगा माझ्या घरी यायचा रेग्युलर, त्याचं मुंजाचा हिरो अभय वर्मा त्याचं नाव. तो म्हणजे खूप गोड पोरगा माझ्या घरी, त्याला घेऊन ह्यानी तो पिक्चर हिट केला की नाही. कुठला स्टार होता त्याच्यात, म्हणजे डिरेक्टर पॉवरफुल होता ना. म्हणजे आपल्याकडे सैराट झाला, सगळे नवीन चेहरे. एक्झॅक्टली. आज मी म्हणतो ना, तेच म्हणतो की दर इज आता फक्त राईट टाइम यायला होता. आपल्याकडे 100 कोटी 50 कोटी असं का होणार 400 कोटी करूया आपण. म्हणजे देर इज पॉसिबिलिटी. एखादं सांगतो ना, एक फक्त महाराष्ट्रात 400 कोटी गेला हो यांनी, कोणी आपला छावाचा बिझनेस जर का 600 कोटी झाला ऑल इंडिया, 600-650, त्यातला 400 कोटी फक्त महाराष्ट्राने दिला आहे. तर तोच ऑडियन्स आपण आपल्या बिचारसी, आपल्याकडे नट सगळेच चांगले आहेत. आपल्याकडे फक्त एकाच गोष्टीची कमी आहे जी मला वाटतं लवकर व्हावी, इज कोणतरी एक प्रोड्युसर, जसं त्या होंबाळे फिल्मसारखा, जसं तो कन्नडा फिल्मला उभा राहिला, तसा कोणतरी उभं राहणं गरजेचं आहे. किंवा माझ्या डोक्यात जे होतं, पण ते मला काही होत नाही आहे. म्हणजे हे जे 4 आणि 5 कोटी जे आहेत ना, त्या 50 लोकांनी एकत्र येऊन पैसे टाका की तुमचे पैसे सिक्युअर राहतील. आज जी 4 आणि 5 कोटीचे पिक्चर करतात ना, त्याच्या 80% लोकांना एकही रुपया मिळत नाही.
मग तुमचे फुल जाण्यापेक्षा इथे टाका ना. तुम्हाला सिक्युरिटी आहे, काही कमवणार नाहीत पण तुमचे जाणार तरी नाहीत. हे आता बघू, म्हणजे माझं काही फार आता काही मी तरुण राहिलेलो नाही, माझ्या हयातीत हे करता आलं मला तर खूप बरं वाटेल. पण इट इज दिस थिंग. ज्या दिवशी हे होईल ना, आपल्याकडे साहित्य खूप स्ट्रॉंग आहे. हो, तिकडे जायचं तर त्याच्यासाठी बजेट पाहिजे. बरं, सरकारचं म्हणाल तर हे सरकार खरंच मला असं वाटतं की त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे मराठी सिनेमासाठी. कारण ह्या सरकारने काहीतरी 10 कोटीचे जे 4-5 पिक्चर करायचं असं ठरवलं आहे, विच इज अ व्हेरी व्हेरी हेल्दी साईन. फक्त मला असं वाटतं की त्यांनी मग फक्त थोर पुरुष किंवा संत किंवा हे न करता सब्जेक्ट्सला द्यावे. कारण नाही तर एकाच टाईपचे सिनेमा बनतील की. माझं म्हणजे एक आता अण्णाभाऊ साठे मोठं नाव,